हॅलो फ्रेंड्स, मी आहे सारिका आणि सारिकाच रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत खिचडीपासून भजी कशी बनवायची ते. अगदी सोपी आहे आणि करायलाही खूप लवकर होते. एकदम टेस्टी असा हे भजी आपण केलेले आहेत. हे पहा किती छान दिसायले आहेत, कुरकुरीत अशी आपली भजी झालेली आहेत. चला तर आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूया. हे पहा, मी इथे खिचडी घेतलेली आहे थोडीफार. हे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहे. आपल्याला हिची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. अगदी बारीक करून घ्यायचे आहे आपल्याला हे मिक्सरमधून. हे बघा, अगदी ओळखूही येणार नाही की आपण हे भजे कशापासून बनवलेले आहेत. हे आता आपल्याला याच्यामध्ये मी थोडं 1 ग्लास पाणी घालून हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे तुम्हाला. हे पहा, हे अगदीच बारीक करून घेतलेलं आहे मी. थोडंही जाडसर नाही का किंवा कसंही नाही, पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, मी ते पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे व ते चम्मचने काढून घेते. पण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून पूर्ण काढून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आता आपण याच्यासाठी लागणारा मसाला पाहणार आहोत. म्हणजेच की मी इथे 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत व लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्या आपल्याला मिक्सरला लावून घ्यायच्या आहेत बघा. व त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकते. त्याचनंतर थोडेसे जिरेही आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे. आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. हे बघा, मी आता हे मिक्सरला बारीक वाटून घेते. हे पहा, मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे. आता आपण हे या बॅटरवर टाकणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे याच्यावर टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे पूर्ण पाणी याच्यामध्ये घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आता आपल्याला याच्यामध्ये मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. हे पहा, 1 वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे व आता मी इथे थोडंसं तांदळाचं पीठही घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे अगदी छान लागतात भजी. त्यानंतर मी मीडियम साईजचे 2 कांदे चिरून घेतलेले आहे. थोडीशी पालकाची भाजी व कोथिंबीर घेतलेली आहे. हे आता आपल्याला पूर्ण सर्व एकत्र घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यावर मी इथे थोडीच चटणी घालणार आहे, कारण की आपण हिरव्या मिरच्या याच्यामध्ये वापरलेल्या आहेत. त्यामुळे अर्धा चम्मच मी इथे चटणी वापरते. थोडीशी हळद व थोडीशी चवीपुरतं मीठ. त्याचनंतर जिऱ्याचं व धन्याची बारीक कूट घालणार आहे. धने पावडर, जिरे पावडर. आता हे आपल्याला पूर्ण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला आगाऊचं पाणी अजिबात लागणार नाही आपण, कारण की पहिल्यास्वरूप पाणी घातलेलं होतं. त्यामुळे आपल्याला दुसऱ्या पाण्याचा वापर करायचा नाही. तेवढ्याच पाण्यामध्ये मी इथे हे बघा अशा पद्धतीने बॅटर बनवून घेतलेलं आहे. माझा ओवा टाकायचा राहिला होता, तर आता आपण ओवा पण टाकणार आहोत. हे बघा, तर आपल्याला परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला 10 ते 15 मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. बघा, 10 ते 15 मिनटं झालेले आहेत आणि आपलं पीठ अगदी छान मुरलेलं आहे. आता आपण याची भजी करायला घेऊयात. मी इथे तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं बघा. आपलं तेल पण खूप छान गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये भजी सोडून घेणार आहोत थोडे थोडे करून. हे बघा, तुमच्या आवडीनुसार तुम्ही मोठाले किंवा बारीक करू शकता. हे पहा, मी इथे थोडे छोटेच काढून घेते. आपल्याला अशा पद्धतीने भजी तळून घ्यायचे आहेत. हे पहा, आता आपण हे एकदा परतून घेऊयात. हे बघा, थोडे थोडे आपले भजी चिटकत आहेत, त्यामुळे पूर्णपणे तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपली भजी चिटकत नाहीत. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण भजी तळून घ्यायची आहेत लालसर होईपर्यंत, कारण की लालसर झाल्यावर आपली भजी एकदम छान लागतात खायला पण. हे बघा, आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. हे पहा, आता आपण परत सगळी भजी तशाच पद्धतीने तळून घेणार आहोत बघा.
मी परत भजी तळून घेते. आपल्याला सर्व भजी असे तळून घ्यायचे आहेत. मी इथे थोडं मोठाले भजी घालते, कारण की थोडी मोठी घातल्यामुळं काय होतं, मी पहिला सुरू छोटाले घातले होते, आता परत मोठाले घालते. आता आपल्याला हे पण तसेच तळून घ्यायचे आहेत लाल होईपर्यंत. तुम्ही बघू शकता, लालसर होईपर्यंत मी हे भजी तळून घेते. भजी एकदम खायला पण छान लागतात आणि असे अजिबात कुणालाही ओळखू येत नाहीत कशापासून बनवलेत ते. घरातल्यांनाही कळत नाहीत कशापासून बनवलेत. लय एकदम भारी छान लागतात. तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा करून पहा. रेसिपी आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.